नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी पोलीस भरती 2024 करिता अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका ही तयार केली आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या राज्यातील स्पर्धा परीक्षाकरिता खूप महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा हा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा हा नाही? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे आसाम. तर आसाम या राज्याला समुद्रकिनारा हा नाही आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण हे आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते होते? 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य हे कोणते होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे स्वावलंबी शिक्षण. हे 1919च्या सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य हे होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर एकदम तुमचं बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठावर बसलेले आहे? पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठावर बसलेले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे गंगा नदी. तर पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर बसलेले आहे. तर ऑप्शन ए हे उत्तर एकदम बरोबर होईल तुमचं. पुढचा प्रश्न पाहूया. ड्युरंट रेषा खालीलपैकी दोन देशामध्ये सीमारेषा दर्शवते. ड्युरंट रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये सीमाही दर्शविते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशामध्ये ड्युरंट रेषा ही सीमारेषा दर्शविते. त्यामुळे ऑप्शन बी हे उत्तर एकदम तुमचं बरोबर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य हा नाही आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे म्यानमार. तर म्यानमार हा देश सार्क या संघटनेचा सदस्य हा नाही आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर एकदम बरोबर होईल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लखनौ येथील 1856च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? लखनौ येथील 1856च्या उठावाचे नेतृत्व हे कोणी केले होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे त्या अवधच्या बेगम यांनी लखनौ येथील 1856च्या उठावाचे नेतृत्व हे अवधच्या बेगम यांनी केले होते. तर ऑप्शन ए हे उत्तर एकदम बरोबर होईल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन. रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रेड्डी हे बंदर आहे. तर ऑप्शन सी हे उत्तर तुमचं एकदम योग्य होईल. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य हा कोणत्या राज्यामध्ये उगवतो? त्याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य हा उगवतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचे एकदम योग्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते?
तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे लॉर्ड विल्यम बेटिंग हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं एकदम योग्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? भारताची सागरी सीमा रक्षण करण्याची जबाबदारी ही खालीलपैकी कोणावर आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे नौदल यांच्याकडे भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही आहे. तर ऑप्शन ए हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन. इंडिया कंपनीच्या काळात भारताच्या राज्यकारभाराची जबाबदारी टिंबटिंबवर सोपवली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारताच्या राज्यकारभाराची जबाबदारी ही सोपवली होती. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे गव्हर्नर जनरलवर ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारताच्या राज्यकारभाराची जबाबदारी ही सोपवलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे जपान या देशामध्ये माउंट फुजियामा हा ज्वालामुखी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1857च्या उठावामध्ये टिंबटिंबचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले. 1857च्या उठावामध्ये टिंबटिंबचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले आहे. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे बिहार. तर 1857च्या उठावामध्ये बिहारचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इतिहासात प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली? इतिहासातील प्रसिद्ध बक्सरची लढाई ही केव्हा झाली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 1764मध्ये प्रसिद्ध बक्सरची लढाई ही झालेली आहे. तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य होईल तुमचं. चला पुढचा प्रश्न पाहूया. 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले? 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हे कुठे भरले आहे किंवा भरले होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे फैजपूर या ठिकाणी 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हे भरले होते. तर ऑप्शन डी हे उत्तर योग्य होईल तुमचं. पुढचा प्रश्न पाहूया. जून 1858 रोजी इंग्रजांशी लढा देताना टिंबटिंब धारातीर्थी पडले. जून 1858 रोजी इंग्रजांशी लढा देताना टिंबटिंब धारातीर्थी पडले. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे नानासाहेब पेशवे हे जून 1858 रोजी इंग्रजांशी लढा देताना धारातीर्थी पडले. नेक्स्ट क्वेश्चन. टिंबटिंब यांनी सातारा भागातील रामोशी भिल्ल जोशी यांना एकत्रित केले व साताऱ्याच्या राजाला पुन्हा गादीवर बसवण्याचे ठरवले. टिंबटिंब यांनी सातारा भागातील रामोशी भिल्ल जोशी यांना एकत्रित केले व साताऱ्याच्या राजाला पुन्हा गादीवर बसवण्याचे ठरवले. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे वासुदेव जोगळेकर यांना सातारा भागातील रामोशी भिल्ल जोशी यांना एकत्रित केले व साताऱ्याच्या राजाला पुन्हा गादीवर बसवण्याचे ठरवले. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.